मित्रांनो, आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत. शिक्षणाचं पवित्र मंदिर, या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञान कशा पद्धतीने या ठिकाणी प्राप्त करतो हे सर्व या ठिकाणी गुरुजन वर्ग आहेत. तज्ज्ञ शिक्षक आहेत, प्रशिक्षक आहेत. परंतु कुठेतरी आपण बघतोय की या धावपळीच्या जीवनामध्ये शिक्षण म्हणजे एक बाजारीकरणाचा एक विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पालकांना सुद्धा वाटतंय की आपला विद्यार्थी कोण्या शाळेमध्ये टाकायचा, कशा पद्धतीने तो घडवायचा आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती संस्कार या ठिकाणी रुजवायचे. परंतु आज आपण जिल्हा परिषद या ठिकाणी मराठी शाळेमध्ये भेट दिलेली आहे. हा अतिशय तज्ज्ञ शिक्षकांचा स्टॉप आहे आणि आपण हे भाऊसाहेबांपर्यंत या ठिकाणी जातोय. मुख्याध्यापक आहे शाळेचे आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी जगाच्या पटलावरती त्यांचे चमकलेले आहेत. तर हार्दिक स्वागत. तर आज काय सांगा की अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी घेऊन आज आपण आरबी संवादच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हेच आजच्या क्षणी सांगू शकतो की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील शाळांची बाजू मांडण्यासाठी आपण पुढे आलात, ही पहिली आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. की वास्तव काय ग्रामीण भागामध्ये, तर आमच्या बाबत जो काही चुकीचा गैरसमज समाजामध्ये पसरला जिल्हा परिषद शाळेबाबतचा, हा आज आपल्या दृष्टिक्षेपातून निश्चितच दूर झालेला आहे. आमची शाळा PMश्री शाळामध्ये आहे आणि आम्ही तालुक्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीससुद्धा मिळवलेलं आहे. माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री याच्यामधून. आणि आमच्या शाळेमध्ये जर तुम्ही आमचे शिक्षक जर बघितले तर सर्व हे आमचे MA BEd PhD, आमचे पराड PhD ॲपेर आहेत. उच्च विद्या उभोषित असे आमचे सर्व गुरुजन आहेत. आणि प्रत्यक्ष आपण वर्गांना ज्यावेळेस भेटी दिल्या त्यामध्ये प्रत्यक्ष मुलांचे शिकवण म्हणजे मुलांची उत्तरं, शिक्षकांचं शिकवणं हे सुद्धा पाहिलं. आणि हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करत आहात. समाजामध्ये चांगली प्रतिमा शिक्षकांची होत आहे. खऱ्या अर्थानं शिक्षक किती ओरडून काम करत असला पण त्याची बाजू मांडणारं कोणीतरी असलं पाहिजे. आणि तुम्ही ती बाजू आमची मांडून राहिले की बाजू मांडल्या गेली पाहिजेत. की ग्रामीण भागातून जो विद्यार्थी घडतो तो या देशाची सेवा जी करतोय. आज खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितले असेल तर MPSC UPSC मध्ये जे विद्यार्थी घडतात ते ग्रामीण भागातून आणि अशा आमच्या आदर्श शाळेमधून घडलेले आहेत. याची साक्ष आहे की तुम्ही बघा, आजही जेवढे अधिकारी वर्ग आहेत तेवढे सुद्धा हे कलेक्टर असेल, IPS असेल किंवा RBS असेल, हे सगळेचे सगळे हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमधून घडलेले आहेत. आमच्या शाळेबाबत सकारात्मक बाबी तुम्ही बघितल्या, जर काही नकारात्मक असतील त्या बी सांगा, आम्ही त्या सुद्धा दुरुस्त करू. परंतु आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही जी इथं सेवा देतोय ती उन्हाळ्यामध्ये आमचे फक्त आम्ही 365 दिवस शाळा चालवली. कुठलाही प्रचार केला नाही, कुठलाही प्रसार केला नाही. आमचे मॅडम असतील, त्यांचे मिस्टर घेऊन आले, सर्व शिक्षक मंडळी आमची उन्हाळ्याची सुद्धा शाळा चालली. 365 दिवस आमची शाळा चालते आणि गुणवत्तापूर्ण शाळा आहे. आमच्या PMश्रीमध्ये भौतिक सुविधेबरोबर गुणवत्ता असली पाहिजे. निदान 50% गुणवत्ता असले पाहिजेत. आज तुम्ही बघितलं आम्ही 50 नाही, आम्ही 95% गुणवत्ता देण्याच्या मागे आहे. शिक्षण या ठिकाणी दर्जेदार या शाळेमध्ये दिलं जात आहे. तर एक प्रश्न असा आहे की मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे कशा पद्धतीने आपण शाळा लक्ष देतो? सर्वांगीण विकासासाठी आम्ही संध्याकाळी 4:30ला साधारणतः सकाळी त्यांचं परिपाठात विविध प्रश्न असतात, प्रश्न मंजुषा असतात. त्याचबरोबर ज्या ज्या दिवशी जे कार्यक्रम असला, विशेष असलं त्या विशेष महत्त्वाचं त्यांना अगोदरच त्यांना माहिती घेत असतो त्यांच्याकडून. आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस शारीरिक शिक्षण, खेळ, फुटबॉल असतील, खो खो असतील, त्यानंतर रिंग असतील लहान मुलांचा, तर आम्ही बौद्धिक, शैक्षणिक आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांगीण विकासासाठी, कारण आपण या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपण जीवनामध्ये या ठिकाणी घडवलेले आहेत. तर काय सांगणार एखादा आयुष्यामध्ये? नक्कीच प्रथमतः तुमचं स्वागत आणि आभार की तुम्ही आमच्या शाळेला भेट दिली आणि आमच्या शाळेचा जी गुणवत्ता आहे तुम्ही इतरांना दाखवत आहात. मी या शाळेला 2022मध्ये इथे आलो. त्याच्या अगोदर ही शाळा ISO होती आणि नंतर आम्ही PMश्री झाली आणि अतिशय चांगलं असं गुणवत्तापूर्ण शिक्षण येत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असतील किंवा NMMS सारखी परीक्षा असतील की जे ग्रामीण भागातील गरीब म्हणजे जे हुशार विद्यार्थी आहेत परंतु गरीब आहेत की जे पुढचं शिक्षण ते घेऊ शकणार नाही, अशा विद्यार्थ्यासाठी केंद्र शासनाने एक NMMS नावाची परीक्षा दिली ज्याची वार्षिक 15,000 रुपये मुलांना 4 वर्ष मिळतात. तर अशा परीक्षेमध्ये आमच्या इथून जवळपास आतापर्यंत 20 ते 25 मुलं की ज्यांचे आईवडील अक्षरशः शेतात कामाला आहेत अशा मुलांनी ती शिष्यवृत्ती पटकावली, त्यांच्या गुणवत्तेवरती पटकावलेली आहे. आणि आज ते पुढचं
जे त्यांचं एज्युकेशन आहे की 10वी असतील आता 11वी, त्यातले काही 11वीत गेले ते अतिशय चांगल्या रीतीनं ते म्हणजे आजच्या ट्युशनच्या काळामध्येही ते चांगल्या रीतीने घेत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा असतील, इतर कोणत्या स्पर्धा परीक्षा असतील की त्या जर परीक्षा पाहिल्या तर ग्रामसेवकासारख्या किंवा तलाठीसारखे जे पेपर आहेत ते पेपर आमचे मुलं 50 ते 55% पेपर ते मुलं आमचे सोडवतात. मित्रांनो, अशा पद्धतीचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा आहे. आपल्यासोबत सर आपलं नाव? सुभाष अच्छा, बरं काय सांगणार विद्यार्थ्यांना ज्ञानदान? ज्ञानदानी परिपूर्ण आहे. मला एकच महिना झाला. अच्छा, 1 महिना झाला. बरं, 1 महिन्याचा अनुभव काय आहे? खूप चांगला अनुभव. बरं, भाऊसाहेबाबद्दल 2 शब्द काय सांगाल? भाऊसाहेब कशा पद्धतीने या ठिकाणी शाळा चालवली? नाही, त्यांचं नियोजन खूप चांगलं आहे.